एका बाजूला मध्य प्रदेशातील बर्गी धरण दुर्घटनेत वादळाच्या तडाख्यात बुडणाऱ्या क्रूझवर आई आपल्या मुलांना वाचवण्यासाठी झुंज देताना दिसली, तर दुसऱ्या बाजूला डोंबिवलीत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे, जिथे एका आईने आपल्या 3 निरपराध लहान मुलांना रस्त्यावर सोडून पलायन केले। ही घटना सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिम येथील तुलसीराम बंगल्याजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार मुलांची आई जेवण आणायला जाते असे सांगून तिन्ही मुलांना रस्त्याच्या कडेला सोडून गेली आणि बराच वेळ परत आली नाही। दरम्यान त्या ठिकाणाहून जात असलेल्या जयश्री यादव यांची नजर रडणाऱ्या मुलांवर पडली। मानवतेचा परिचय देत त्यांनी तिन्ही मुलांना आपल्या ताब्यात घेतले आणि तत्काळ विष्णुनगर पोलीस ठाण्यात नेऊन संपूर्ण माहिती पोलिसांना दिली। या मुलांमध्ये 2 मुली आणि 1 मुलगा आहे। तिघांचे वय साधारण 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्ष इतके असल्याचं सांगितलं जात आहे। या निरपराध मुलांची अवस्था पाहून घटनास्थळी उपस्थित लोकही भावुक झाले। विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी सांगितले की प्राथमिक तपासात असे दिसून येते की मुलांची आई त्यांना जाणीवपूर्वक सोडून गेली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुलांच्या आईचा शोध सुरू केला आहे। ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली असून एकीकडे आईच्या या कृत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत, तर दुसरीकडे जयश्री यादव यांच्या संवेदनशीलतेचे आणि माणुसकीचे कौतुक केले जात आहे।